भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार येथे स्वर्गीय शामराव बापू कापगते प्रतिष्ठान साकोली, स्वामी कन्स्ट्रक्शन लाखनी, डॉक्टर महात्मे नेत्र चिकित्सालय नागपूर आणि आदर्श ग्रामपंचायत केसलवाडा पवार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृहात सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बिसेन यांच्या पुढाकारातून आरोग्य, नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया, चष्मे वाटप शिबिर पार पडले। या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पार पडले। अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य धनंजय ठाकरे हे होते, तर प्रमुख अतिथी सरपंच रोमिला बिसेन, उपसरपंच अनिल नंदेश्वर, शिंगणजुडे मॅडम, वनवे मॅडम, माजी उपसरपंच सतीश बिसेन, संजय बिसेन, गणराज बिसेन, प्रेमलाल कटरे, हेमचंद्र बोपचे, माधवराव एडेकर, ग्रामपंचायत अधिकारी मोनाली लांडगे, पोलीस पाटील अर्चना वंजारी, नागोपुराम, अंगणवाडी सेविका प्रतीक्षा बोपचे, राजेंद्र एडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले। शिबिरांचे प्रास्ताविक संजय बिसेन, सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन, तर उपस्थितांचे आभार सरपंच रोमिला बिसेन यांनी मानले। यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। मी डॉक्टर हेमकृष्ण शामराव बापू कापगते, मुक्काम पोस्ट साकोली, माजी आमदार साकोली विधानसभा। शामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं जवळपास आतापर्यंत 500 शिबिर वेगवेगळ्या पद्धतीचं, मग आरोग्य शिबिर असेल, डोळ्यांचे शिबिर असेल, हायड्रोसिसचे कॅम्प असतात, अंडकोशीवरतीचं ऑपरेशन्स, त्याच्यानंतर रक्तदान कार्यक्रम, मरणोत्तर नेत्रदान कार्यक्रम आणि देहदान कार्यक्रम, ह्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेत असतो। आणि विशेषतः महात्मा नेत्रपेढी नागपूरच्या वतीनं आणि अंधत्व निवारण समिती भंडारा यांच्या वतीनं मी हे जवळपास 40 शिबिर आतापर्यंत नेत्र तपासणी शिबिर घेतलेले आहे आणि जवळपास 2,500च्या वर लोकांचं मोठ्या बिंदूचं ऑपरेशनसुद्धा डॉक्टर रवींद्र डोंगरवार यांच्या सहकार्याने आणि महात्मा नेत्रपेढीच्या पुढाकाराने, अंधत्व निवारण समितीच्या पुढाकाराने आतापर्यंत केलेली आहे। हे सगळं कार्यक्रमामध्ये आज 16 तारखेला 16/4/2025ला मी या ठिकाणी केसलवाडा इथं सतीशजी बिसेन आणि इथलं स्वामी कन्स्ट्रक्शनच्या सहकार्याने आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने या ठिकाणी नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर ठेवलेलं होतं आणि ते यशस्वीपणे सुरू आहे, अजूनही यशस्वी सुरू आहे। आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना मोफत ऑपरेशनसाठी नागपूरला नेण्यात येईल, इथं गाडी येईल, गाडीने नेणं होईल, त्या ठिकाणी रक्त तपासतील, त्यांचं रक्तावरचं शुगर तपासतील, ब्लड प्रेशर तपासतील आणि त्याच्यानंतर मोठ्या बिंदूच्या ऑपरेशनसाठी ज्या लोकांची निवड होईल त्यांना नागपूरला मोफत त्यांची गाडी येईल आणि त्यांना नेण्यात येईल। त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था होईल महात्मा नेत्रपेढीमध्ये, त्याच्यानंतर त्यांचं रक्त तपासून, शुगर तपासून आणि त्यांचं जेवण करून उद्या सकाळी त्यांचं ऑपरेशन आज नेलं तर तसं त्यांना 27 तारीख दिलेली आहे, 27च्या, आणि त्या तारखेला त्यांना नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी फुकट ऑपरेशन होईल आणि इथं दुसऱ्या दिवशी मग ऑपरेशन केल्यानंतर त्यांना सोडून देईल। त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 100 लोक तपासणी करत आहेत, 100 लोकांची तपासणी झालेली आहे आणि अजूनही तपासणी सुरू आहे।